गाव जत्रा या लेखाचं वाचन मी करतोय. लेखक दिवाकर बुरसे, पुणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. गाव जत्रा. चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा झाला की महाराष्ट्रातल्या गावोगावच्या उत्सवांना आरंभ होतो. रब्बीची पिकं घरी येऊन पडलेली असतात. बुरडाकडून आणलेल्या गोमयानं अंतर्बाह्य लिंपून उन्हात खडखडीत वाळवून निर्जंतुक केलेल्या धान्याच्या कणग्यांची पोटं नवधान्यांनी तट्ट भरल्यावर त्यांच्या तोंडी कडुनिंबाच्या पानांचे तोबरे भरून वर राख आणि शेणाने जी तोंड लिंपली जातात. आता आश्विनापर्यंत तोंड बंद. उरलेल्या धान्यांच्या खरेद्या विक्र्या होऊन शेतकऱ्यांच्या कनवटीला 4 पैसे खुळखुळू लागतात. सगळीकडं आनंदी आनंद असतो. मुलं नातवंडांना नवीन कापडं, नातींना परकर, पुलकी, तान्ह्याला आंगडी, टोपडी, कुंच्या, करगोटं आणि घरधणीन, सुना तसंच लेकींना लुगडी, चिरे, चोळ्या हे सगळं घ्यायचं असतं. जमलं तर कारभारणीला एखादा सोन्याचा डागाही करायची इच्छा असते घरधण्याची. गावातल्या सार्वजनिक ग्रामदैवतांच्या मंदिरात नामसप्ताह आयोजित केले जातात. अखंड नामसंकीर्तनाखेरीज रोज संध्याकाळी वारकरी कीर्तनं होतात. आठवडाभर ग्रामस्थ विठुभजनात मग्न राहतात. रामनवमी उत्साहानं पार पडते. हनुमानाचा जन्मोत्सव होतो. रामाला आणि हनुमंताला वाहिलेल्या मोगरा दावण्याचा सुगंध मंदिराच्या गाभाऱ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत पुढं आठवडाभर दरवळत असतो. गावभर सुंठवडा वाटला जातो. एकूण मजा असते, मजा. आनंदी आनंद असतो. आमच्या माळशिरस भुलेश्वर गावाचा भैरवनाथाचा उत्सव प्रतिवर्षी चैत्र बार्शीला म्हणजे चैत्र शुद्ध द्वादशीला असतो. सकाळी 6 वाजता ग्रामदैवत पुण्याचे वेरूळ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या भुलेश्वराला महाभिषेक, 7 वाजता गावातल्या भैरवनाथाला महाभिषेक केला जातो. दुपारी 12 वाजता पाण्याची कावड नाचवत भुलेश्वराला नेली जाते. नंतर देवाच्या तांदळ्यावर म्हणजे शिवपिंडीवरचा दंडगोलाकार शाळीग्राम जलधारा धरून अभिषेक केला जातो. रात्री 8:30ला गावात छबिना निघतो. ढोल, लेझिम पथकं नाचतात. तरुण देहभान विसरून नाचतात, वाजवतात, नामगजर करतात. महिला, मुली, बालकं हे सगळे नवी वस्त्र लिहून नटून थटून सहभागी होतात. गावात पारावर, चौकात विविध वस्तू, मिठाया, खेळणी, कपडे, खाद्यपदार्थांची हॉटेलं, फिरते विक्रेते यांनी आपापली दुकानं थाटलेली असतात. घोळक्यानं बाया बाजारात फिरत, हसत खिदळत, कलकल करत खरेदी करत असतात. एक लेकरू कडेवर, दुसरं बोटाला धरलेलं, तिसरं जरा थोरलं, आईच्या मागून ढकलत घरंगळत चालल्यासारखं चाललेलं, गर्दीतून चाव चाव करत वाट काढत पुढं पुढं जात असतात. लेकरासाठी जिलबी, गुडीशेव, भेळ आणि गारेगार घेत असतात. जत्रेच्या निमित्तानं घरोघरी सोयरे धायरे, व्याही मंडळी, मित्रमंडळी आणि पाहुण्यांचं आगमन झालेलं असतं. गोडाधोडाच्या जेवणावळी झडत असतात. आग्रह करकरून वाढलं जातं. सगळा दिवस धामधुमीत जातो. या 2-4 दिवसाच्या धामधुमीत उपवर किंवा उपवधू, कन्या आणि पुत्रांच्या विवाहासाठी योग्य उमेदवाराची चाचपणी आणि टेहळणी काही धूर्त चाणाक्ष पालक करून घेतात. आपल्या कुटुंबासाठी सुयोग्य अनुरूप सून किंवा जावाई हेरून ठेवतात. काही व्यवहारी मंडळी जमीन, घर खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी सुतोवाच्य करून ठेवतात. जुजबी बोलणी करून घेतात. विवाहाचे तसंच जमीन आणि घर खरेदी विक्रीचे प्रत्यक्ष व्यवहार नंतर सोयीनं संपन्न होतात.
दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध त्रयोदशीला घरोघरी सामिष भोजनं होतात. दुपारी चिंचेच्या बागात कुस्त्यांचे फड उभे राहतात. पंचक्रोशीतले मल्ल त्यात सहभागी होऊन आपापल्या क्रीडा नैपुण्याचं प्रदर्शन करतात. प्रथम लहान मुलांच्या कुस्त्या होतात. कौतुक म्हणून त्यांच्यावर रेवड्या उधळल्या जातात. उधळलेल्या रेवड्या हस्तगत करण्यासाठी त्यांच्यावर पोराटोरांच्या प्रेक्षकांच्या अगदी उड्या पडतात. मोठ्या तरुणांच्या कुस्त्यांमध्ये विजेत्याला रोख रकमांची पारितोषिकं दिली जातात. हौशी कुस्तीप्रेमी गावकरी पारितोषिकांच्या बोल्या लावतात. उत्तरोत्तर खेळ रंगत जातो. प्रेक्षकांपैकी काही जण विजयी वीरांना खांद्यावर घेऊन नाचवतात, मिरवतात. रात्री पारावरच्या मोकळ्या मैदानावर उभारलेल्या रंगमंचावर एखादं लोकनाट्य म्हणजे तमाशाही रंगतो. नमन, गणगवळण, लावणी, बतावणी झाली की मुख्य वगाला आरंभ होतो. ढोल्या विविध ताल आणि लयकाऱ्या वाजवून ढोलकीवरलं आपलं प्रभुत्व वारंवार सिद्ध करतो. पायपेटी वादक त्याच्या करामती दाखवतो. नृत्यांगनांचा लयबद्ध पदन्यास, गिरक्या, फिरक्या, मुरक्या, ठुमके आणि अदाकारीला प्रेक्षक टाळ्या शिट्ट्या वाजवून डोक्यावरचे फेटे हवेत उडवून भरभरून दाद देतात. मावशी मजा आणते. सोंगाड्या आपल्या अंगविक्षेपांनी आणि द्वयार्थी शाब्दिक कोट्यांनी धमाल उडवतो. प्रेक्षकांना खळखळून हसवतो. असे हे उत्तरोत्तर रंगलेलं लोकनाट्य पहाटे पहाटे संपतं. गावकरी पुढच्या वर्षभर पुरेल एवढ्या आनंदाची साठवण मनातल्या मनात करत आपापल्या घरी परततात. मित्र हो, कसं वाटलं हे गाव जत्रेचं वर्णन? अनुभवलं ना तुम्ही कधीतरी? बघा, हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. गाव जत्रा, लेखक दिवाकर बुरसे, पुणे. त्यांचा मोबाईल नंबर 9552629245. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.